तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकाकडून ही भरती जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता, एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान. तर 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदांची ही भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने इथं भरायचे आहेत. तर वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी इथं थेट मुलाखत आहे 1/2/2024 रोजी. व स्टाफ नर्स पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात इथं अर्ज करायचा आहे. आरोग्य विभाग, 3रा मजला, मुख्यालय, प्लॉट नंबर 1, किल्ले गावठाण जवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई. 18/1/2024 ते 1/2/2024 पर्यंत तुम्हाला इथं अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर इथं वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 55 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर शासकीय किंवा खाजगी कामाचा तुम्हाला इथं अनुभव लागेल आणि यासाठी तुम्हाला 60,000 इतके वेतन मिळणार आहे. आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती इथं 70 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर याच पदासाठी दुसरी पात्रता दिलेली आहे. तर MBBS पदवीधारक इथं उपलब्ध न झाल्यास 6 ते 11 महिन्यांकरिता अथवा उपलब्ध होईपर्यंत BAMS पदवीधारक उमेदवारास इथं तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येईल आणि यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची BAMS पदवी लागेल. त्यानंतर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिकल नोंदणी इथं बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्हाला शासकीय किंवा खाजगी कामाचा अनुभव लागेल आणि यासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 25,000 अधिक रुपये आणि 15,000 एकूण इथं 40,000 तुम्हाला इथं वेतन मिळणार आहे. आणि यासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 आहे आणि राखीव प्रवर्गासाठी इथं 43 वर्षे राहील. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स श्री. तर यासाठी इथं 49 जागा आहे आणि यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ डिप्लोमा किंवा इथं BSc नर्सिंग तुम्हाला लागेल. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स पुरुष. तर याच्या इथं 6 जागा आहेत आणि यासाठी पण तुम्हाला 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंगची नोंदणी तुम्हाला इथं लागेल. आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आहे. त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी इथं 43 वर्षे आहे आणि या पदासाठी तुम्हाला 20,000 इतके वेतन मिळणार आहे. तर ही संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.